पुणे जिल्ह्यातील चाकण हे आज महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे। ऑटोमोबाईल पासून ते इंजिनिअरिंग पर्यंत अनेक मोठ्या कंपन्या आणि त्यासोबतच हजारो छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांमुळे चाकणमध्ये मोठ्या प्रमाणावर आज रोजगार निर्माण झालेला आहे। पण आता याच चाकण MIDC बाबत एक मोठी चर्चा सुद्धा सुरू आहे आणि ती अशी आहे की चाकण मधील काही कंपन्या आपले उद्योग हे दुसऱ्या ठिकाणी हलवण्याच्या विचारात आहेत आणि जर या कंपन्या चाकण मधून बाहेर गेल्या तर त्याचा परिणाम कामगार, स्थानिक व्यवसाय आणि संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो किंवा काय होऊ शकतो जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषय वेगळा। चाकण हे पुणे परिसरातील एक मोठं औद्योगिक केंद्र आहे। ऑटोमोबाईल आणि त्यासोबतच ऑटो कॉम्पोनंट उद्योगासाठी चाकणची आज संपूर्ण भारत देशभरात एक ओळख निर्माण झालेली आहे। एका मोठ्या कंपनी भोवती अनेक छोट्या कंपन्यांचा व्यवसाय चालतो। उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखाद्या मोठ्या वाहन कंपनीचे उत्पादन कमी झालं किंवा कंपनीने प्लांट दुसरीकडे हलवला तर त्याचा परिणाम फक्त त्या एका कंपनी पुरता मर्यादित राहत नाही, तर त्यासोबत सप्लायर, ट्रान्सपोर्ट, हॉटेल कंपनीचे कामगार आणि छोट्या स्थानिक व्यवसायांवर सुद्धा होतो। मग कंपन्या स्थलांतराचा विचार का करत आहेत? यामागे सर्वात मोठ्या कारणांपैकी एक आहे ते म्हणजे वाहतूक कोंडी, ट्रॅफिक जॅम आणि खराब रस्ते। चाकण MIDC परिसरात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनही ये जा करतात। पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था ही खराब झाली की ट्रॅफिक जॅम आणखीन वाढतं। यामुळे कच्चा माल वेळेवर पोहोचत नाही आणि म्हणून तयार माल वेळेवर बाहेर जात नाही। कंपन्यांच्या प्रोडक्शन शेड्यूलवर याचा परिणाम होतो। अलीकडे चाकण MIDC मधील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे उद्योजक आणि तिथले स्थानिक नागरिकांनी अगदी तातडीनं रस्ते दुरुस्तीची मागणी केलेली आहे, परंतु अद्याप काही निर्णय झालेला नाही। MIDC मधील दुसरी सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर ती आहे पायाभूत सुविधा। एखादी कंपनी मोठी गुंतवणूक करते तेव्हा तिला फक्त जमीन आणि शेड पुरेसं नसतं, तर त्या कंपनीला चांगले रस्ते, वीज, पाणी, वाहतूक व्यवस्था, लॉजिस्टिक सुविधा आणि इतर मूलभूत सुविधा या लागत असतात। चाकण औद्योगिक परिसरात पायाभूत सुविधांशी संबंधित कामं सुरू असली तरी सुद्धा उद्योजकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेप्रमाणे सुविधा उपलब्ध होणे हा अजूनही महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे। पण वीज कंपन्यांचा मुद्दा नेमका काय आहे? मित्रांनो, इथं एक गोष्ट स्पष्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ती अशी की चाकण मधून वीज कंपन्या आता लगेच स्थलांतरित होत आहेत अशी चर्चा रंगू लागली असली तरी सुद्धा वीज कंपन्या कोणत्या त्याची माहिती सध्या कुठेही उपलब्ध नाही किंवा कोणी सांगत नाही। पण जर खरंच त्या कंपन्या बाहेर गेल्या तर परिणाम काय, नुकसान कोणाचं? सर्वप्रथम नुकसान होईल ते कामगार वर्गाचं, सर्वसामान्य कामगारांचं, कारण मोठ्या कंपन्यांमध्ये हजारो लोक थेट काम करतात। त्याशिवाय अनेक लोक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत। सोबतच ट्रान्सपोर्ट, कॅन्टीन, सिक्युरिटी, मेंटेनन्स आणि इतर व्यवसायांमध्ये सुद्धा अप्रत्यक्षपणे रोजगार मिळवतात, त्यांचा रोजगार जाणं। दुसरा परिणाम स्थानिक जे व्यापारी आहेत त्यांच्यावर होऊ शकतो। चाकण परिसरातील हॉटेल, स्नॅक सेंटर, किराणा मालाची दुकानं, भाड्यांची घरं, वाहन व्यवसाय आणि इतर ज्या सेवा देणारे उद्योग आहेत मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामुळे औद्योगिक कामगार आणि ज्या कंपन्यांवर अवलंबून आहेत कामगार त्यामुळे एखाद्या औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर कंपन्या बाहेर जाणं ही फक्त उद्योगांची समस्या नसून ही जी काही सगळी साखळी चेन आहे
त्याच्यावर सुद्धा ती परिणाम करत असते. म्हणून स्थानिक व्यवस्थेवर सुद्धा याचा गंभीर परिणाम होतो. चाकणसारख्या मोठ्या उद्योग क्षेत्रासाठी सरकार, MIDC, स्थानिक प्रशासन आणि उद्योजक यांनी एकत्रितपणे काम करणं आजच्या काळाची गरज आहे. सर्वात आधी चांगले रस्ते आणि वाहतूक व्यवस्था हे प्रायोरिटीवर होणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे लाईट आणि पाणी, त्यासोबतच गॅस यासारख्या मूलभूत सुविधा या सातत्यानं उपलब्ध झाल्या पाहिजेत. तिसरी गोष्ट, अवजड वाहनांसाठी योग्य नियोजन आणि पर्यायी रस्ते तयार करणं सुद्धा तितकंच आवश्यक ठरत आहे. आणि चौथं म्हणजे उद्योजकांना महाराष्ट्रातच विस्तार करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रात उद्योग राहिले तर रोजगार राहील आणि रोजगार राहिला तर स्थानिक अर्थव्यवस्था सुद्धा ही मजबूत होण्यास मदत होईल. चाकण हे फक्त एक MIDC क्षेत्र नसून चाकणच्या उद्योगांवर आजच्या तारखेला हजारो कुटुंबांचं जीवन अवलंबून आहे. त्यामुळं कंपन्या स्थलांतरित होण्याची चर्चा ही केवळ राजकारणाचा विषय न बनता उद्योग, रोजगार आणि त्यासोबत महाराष्ट्राच्या भविष्यासाठी गंभीरपणे एक घेण्याची गरज आहे. असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.